नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे बघा. आपल्या शेतातली बघा हिरवीगार मेथीची भाजी आली आणि मी कमीच लावली होती. पहिल्यांदा लावली म्हणजे कशी येते काय येते म्हणून मी कमीच सगळ्या भाज्या थोड्या थोड्याशा लावल्या त्या बघा. तर खूप छान आले त्या भाज्या, दिसायला खूप सुंदर आहे ते बघा. आणि काही तर आपण नवीन आपल्या पहिल्यांदा शेतात केलं तर खूपच आनंद होतोय बघा. मनाला इतका समाधान वाटतोय की काय सांगू तुम्हाला. तर ही मेथीची भाजी आता मी उपसून घेते बघा. आता मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतली नळाखाली, थोडी काय माती असेल ती निघून जाईल म्हणून. तर एक पेंडी अशी मेथीची भाजी मी काढून आणली आहे बघा. हिरवीगार खूप सुंदर आहे बघा. आणि ही मेथीची भाजी ती घराची म्हणले तर खूपच चवीला अप्रतिम लागते. आता आपण खुडून करणार आहे, चिरून अजिबात करत नाही. खुडून घ्यायची, खुडून केल्यामुळे भाजी खूप टेस्टी येते बघा तुम्ही. आणि चिरून एकदा करून बघा आणि खुडून पण करून बघा, खूप चवीला लागते खुडून केल्यामुळं. तर अशा पद्धतीने मी सर्व भाजी आता खुडून घेते बघा. दोन तर घेतलेले पहिलीच मी. आणि घरचं आपल्या माळवाला किती मस्त, म्हणजे खरंच खूप आनंद होतोय. नवीन आपल्या शेतात आता मी केलं एक म्हणजे शेपू पण लावलेले आहे, मेथी, पालक, असं सगळ्या कोथिंबीर थोड्या थोड्या सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी सर्व भाजी खुडून घेतली. इथं मटकी डाळ मी भिजू घातल्या वाटीमध्ये. एक मोठा कांदा चिरून घेतला, लसूण घेतला आणि 2 मिरच्या घेतल्या. त्या कढईमध्ये तेल घाले. लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे बघा. कढई मी चुलीवर पण ही वापरते आणि गॅसवर वापरते, त्यामुळे काळी दिसते. 2 मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या तर ती घाले. तेलात चांगलं लसूण मिरची परतून घेऊया आपण, लसणाचा कलर बदलेपर्यंत. कांदा घालूया एक मोठा चिरून, बारीक घेतला चिरून. कांदा लसूण मिरची चांगली परतून घेऊया आपण, थोडासा कलर बदलेपर्यंत कांद्याचा पण. खूप टेस्टी कांदा घातल्यामुळे मेथीची भाजी होते बघा. आपण मटकीची डाळ पण वापरतो त्याच्यामध्ये. मटकीच्या डाळीने पण खूप टेस्टी येते बघा. गावाकडे आम्ही मेथीची भाजी करायची, मटकीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ भिजवून घालायची, लवकर शिजत नाही. मटकीची मुगाची लगेच शिजते. आता आपण भाजी धुवून घेतली, सर्व घाल्या खोडून घेतलेली. आता खाल्ली बाजू वरती करूया भाजीची. चांगली कांदे संग परतून घेऊया आपण. तुम्ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कोण ज्वारीची बाजरीची करत नसेल, तांदळाची करत असेल तर तांदळा भाकरीसोबत सुद्धा छान लागते. आता ही मटकी डाळ चांगली भिजली आहे बघा, लगेच भिजते. एका डाळी 2 तुकडे होते. तर एकदा मटकी डाळ घालून तुम्ही भाजी बनवून खावा, ती खूप टेस्टी लागते बघा. 2 चमचे आपण दाण्याचं कूट घाले, चवीपुरतं मीठ घाले, मिक्स करून घेऊ. सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, आपल्या दाण्याचं कूट भाजीला लागला पाहिजे. तळापासून आपण हलवून घेऊ भाजी. माझ्या तर रेसिपी आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांना मैत्रिणी शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आनंद होईल. छान छान कमेंट करत राहा. आता 5 मिनिटात आपली भाजी शिजते बघा. मी थोडंसं पाणी वापरलं होतं भाजी शिजायपुरतं. लगेच भाजी आपली शिजली आहे बघा. जास्त वेळ लागत नाही, कवळी भाजी असल्यामुळे लगेच शिजते. खूप चवीला लागते बघा ही भाजी. नक्कीच एकदा तुम्ही करून बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.